नमस्कार, आरपी रेसिपी अँड व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर इथे आपण घेतलेले आहेत हे मूग। इथे आपण मूग चांगले कोंब आलेले घेतलेले आहेत। हे बघा, मुगांना चांगले कोंब येऊन द्यायचे। तर इथे आपण हे सर्व मूग कोंब आलेले मूग घेतलेले आहेत। तर आज आपण मुगांचे अप्पे बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे मूग घेतलेले आहेत। पहिले हे आपण सर्व जे काही मूग घेतलेले आहेत ते मूग सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे मुगांची चांगली अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर आपण पहिले इथे मुगांची चांगली बारीक पेस्ट करून घेऊयात। इथे आपण मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मोड आलेले मूग घेतलेले ते घेणार आहोत। आपल्याला मोड आलेले मूग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। ते आपण सर्व मूग घेतलेले आहेत मोड आलेले। जेवढ्या मुगांना मोड आलेले ते सर्व मूग आपण यामध्ये घेतलेले आहेत। यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य सुद्धा ऍड करून घेणार आहोत। इथे आपण घेणार आहोत आलं लसूण। लसूण आणि आल्याचे आपल्याला काप करून घ्यायचे। ते इथे आपण आलं लसूण सुद्धा घेतलेला आहे। आपले अप्पे चांगले तिखट व्हावे म्हणून आपण इथे घेतलेल्या 2 बारीक मिरच्याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत। अप्पे चांगले तिखट आणि टेस्टी होण्यासाठी आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत। सोबतच आपण इथे 1 चमचा जिरा घेणार आहोत। इथे आपण 1 चमचा जिरा घेतलेला आहे आणि ह्यामध्येच आपण कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत। कोथिंबीर, मिरची, आलं लसूण आणि जिरा मुगांसोबत चांगलं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं। या सर्व साहित्याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे। आपण ह्याला आता झाकण लावून घेऊयात। आता आपण ह्याचं लगेचच वाटण करून घेऊयात। ते आपलं वाटण सुद्धा वाटून झालेलं आहे। पहा, मस्तपैकी असं आपलं इथे वाटण झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, मस्तपैकी पाणी न टाकता सुद्धा छान असं आपलं इथे वाटण झालेलं आहे। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया। आपण इथे घेतलेला रवा आपल्याला एकदम बारीक जो रवा असतो ना तो 1 वाटी रवा घ्यायचा आहे। जे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता, जसं मूग घ्याल तसं। आपण एवढी 2 वाटी म्हणजे ह्या वाटीच्या आकाराच्या 2 वाट्या होतील इतक्या भरून मूग घेतले होते आपण कोंब आलेले। त्याचीच अर्धी वाटी म्हणजे आपल्याला 1 वाटीच रवा घ्यायचा आहे। इथे आपण घेतलेला आहे दही। जो 10 वाला दह्याचा डब्बा मिळतो ना तो आपल्याला 1 घ्यायचा आहे। आपण इथे पूर्ण सर्व दही घेतलेला आहे। दह्याच्या भांड्यामध्येच आपल्याला नॉर्मली थोडं पाणी घ्यायचं आहे। ज्यामध्ये दही घेतलेला ना त्यामध्येच आपण पाणी घेतलेलं आहे। आपण रवा आणि दही चांगलं मिक्स करून घेऊयात। दह्यामध्ये आपल्याला रवा चांगला फुलवून घ्यायचा आहे। आता आपण थोडंसं पाणी घेणार आहोत। आपण इथे थोडं थोडं करून पाणी घेणार आहोत। तर परत एकदा आपण दही आणि पाणी रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात। ते आपलं रवा आणि दही चांगलं मिक्स करून झालेलं आहे आणि रवा सुद्धा आपला थोडाफार फुललेला आहे। आपल्याला रवा अजून थोडा फुलून द्यायचा आहे। आता तो हळूहळू रवा सुद्धा आपला चांगला फुलेल। आता आपण ह्यामध्ये बाकीचं साहित्य सुद्धा मिक्स करून घेऊयात। इथे आपण जे वाटण करून घेतलं होतं मूग, आलं लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांचं, हे वाटण सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। इथे आपलं वाटण सुद्धा बारीक केल्याच्या नंतर चांगलं 1 वाटी झालेलं आहे। आता आपण हे सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला रव्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं आता इथे रवा आणि मुगाचं वाटण तर मिक्स करून झालेलं आहे। ह्यामध्ये आता आपण बाकीचं साहित्य सुद्धा मिक्स करून घेऊयात। इथे आपण घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा। आपण इथे 1 अख्खा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून। इथे घेतलेलं आहे आपण चवीपुरतं मीठ। आता आपण मीठ आणि कांदा सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात। मुगाच्या बॅटरमध्ये आपल्याला कांदा आणि मीठ सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मुगाच्या बॅटरमध्ये कांदा आणि मीठ सुद्धा आपलं पूर्णपणे मिक्स करून झालेलं आहे। आपण इथे 1/2 चमचा होईल इतकी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि बेकिंग पावडरवरच ज्या चमच्यामध्ये बेकिंग पावडर घेतलेली तेवढंच आपण पाणी सुद्धा घेणार आहोत। हे पहा, इथे आपण बेकिंग पावडरवरतीच पाणी घेतलेलं आहे। आता हे सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात।
आणि इथे आपलं मस्तपैकी असं मुगाच्या आप्प्यांचं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण आप्पे पॅन मध्ये आप्पे सोडायला घेऊयात। आपण आता इथे आप्पे बनवण्याचं भांड गॅसवर ठेवलेलं आहे आणि आपलं भांड सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण आता तेल भरून घेणार आहोत। हे पहा, थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तेल घ्यायचं आहे। पहिल्यांदाच बनवताना तेल जरा जास्त घ्यायचं आणि नंतरच्या टाइमला तेल थोडं थोडं घेतलं तरी चालतं। आपण आता हे पहिल्यांदाच बॅटर टाकतो यामध्ये, म्हणून आपण इथे तेल जरा जास्तीचं घेतलेलं आहे। आता इथे आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे। यामध्ये आता आपण आप्प्यांचं बॅटर टाकून घेऊयात। एक एक चमचा होईल इतकं पहिला आपण बॅटर टाकून घेणार आहोत। आपल्याला आप्पे भांडा पूर्णपणे भरून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्यांमध्ये आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे। हे पहा, इथे आपल्या आता भांड्यामध्ये सगळ्याकडे बॅटर टाकून झालेलं आहे। जिथे कुठे कमी वाटतोय तिथे सुद्धा आपण थोडं थोडं बॅटर टाकून घेऊयात, म्हणजे मग पलटल्यावर ते एकदम छोटे नाही होत, जरा मोठे होतात, फुलतात चांगले। सगळीकडे थोडं थोडं बॅटर अजून टाकून घेतलेलं आहे आणि आपण आता मंद गॅस करून घेतलेला आहे। बॅटर टाकताना गॅस फास्ट ठेवायचा, बॅटर टाकून झाल्यावर गॅस स्लो करायचा। आता आपण भांड्यावर झाकण ठेवलेलं आहे। बरोबर 5 मिनिटांमध्ये आपण झाकण काढून आप्पे उलटून घेणार आहोत। मंद गॅसवरच आपल्याला 5 मिनिटं आप्पे चांगले तयार होऊन द्यायचे आहेत। आपले आता इथे 5 मिनिटं झालेले आहेत। आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेणार आहोत। आपण आता ह्यावरचं झाकण काढून घेतलेले आहे आणि आपले आप्पे खालून मस्तपैकी असे सुटलेले आहेत। त्यांना आपण पलटी करून घेऊयात। हे पहा, सर्व आपल्याला आप्पे सोडून घ्यायचे आहेत। जे मध्ये आहेत ना ते थोडेफार असे कडक झालेले आहेत आणि साईडचे अलगद सुटतात। हे आप्पे आपले सुटलेले आहेत, त्यांना आपण सोडून घेतलेलं आहे आणि पलटी सुद्धा करून घेतलेलं आहे। मस्त असे मोठे मोठेच आपले इथे आप्पे झालेले आहेत आणि चांगले फुललेले सुद्धा आहेत। आपण यामध्ये फक्त पाव चमचा होईल इतकंच बेकिंग पावडर टाकली होती। खायचा सोडा यामध्ये अजिबात टाकायचा नाही, हा बेकिंग पावडरच यामध्ये आपल्याला टाकायची आहे। हे सुद्धा आता सुटले। जर ते चमच्यामध्ये नाही पलटले ना तर ते अशा प्रकारे पलटून आपल्याला त्या राऊंडमध्ये ठेवून द्यायचे आहेत। हे पहा, इथे आपले आता सर्व आप्पे पलटी पलटी करून झालेले आहेत। आता आपण परत एकदा यावर 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेऊयात। इथे आपले आता परत एकदा 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत आणि आपण इथे आता झाकण काढून घेतलेलं आहे। हे पहा, इथे आपले दुसरी साइड सुद्धा मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहे आणि पूर्णपणे आतून शिजलेली आहे। स्टिक आपण यामध्ये टाकलेली आहे आणि आपल्या स्टिकला अजिबात काही लागत नाही। इथे आपले मस्तपैकी अशी सर्व आप्पे तयार झालेले आहेत आणि एकदम छान दिसतायत। पहा, इथे आपले मस्तपैकी असे आप्पे तयार झालेले आहेत। दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि हे पहा, आतून सुद्धा मस्तपैकी शिजलेले आहेत, अजिबात नरम राहिलेले नाहीत, एकदम असे जाडजाड आणि चविष्ट आपले इथे मुगाचे आप्पे तयार आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। थँक्यू।